तर मग या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया की महादेवाच्या पिंडीला रुद्राभिषेक का करतात। माणूस संकटात सापडला म्हणजे त्याला देवाची आठवण येते। आवर्षणाच्या वेळी जलदेवतेची पूजा करतात। महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून संततधार धरली जाते। पर्जन्य यावा म्हणून श्री शंकराची आळवणी केली जाते आणि रुद्राभिषेक केला जातो। शंकर आपल्या पत्नीस पार्वतीस रुद्राभिषेकाचे वर्णन सांगतात। कलियुगात देवकृत्य वगैरे मोठ्या प्रमाणात करण्यास मानवाला वेळ मिळत नाही, म्हणून तातडीचा उपाय म्हणून संकटकाळी दुःखे नाहीशी होण्यासाठी रुद्राभिषेक करण्याचा उपाय सांगितला आहे। पाणी, दूध, दही, उसाचा रस असे कोणतेही पदार्थ घेऊन शंकराला अभिषेक करावा। शंकराची सर्वव्यापी, सर्वकर्ता आणि भयंकर कृपाळू अशा या दोन्ही रूपात वर्णन आहेत। आपले कल्याण व्हावे, आपले ऐहिक जीवन सुखी व्हावे यासाठी अनेक गोष्टी आपण मागत असतो। अभिषेक करताना रुद्राध्याय म्हणतात। घरी, देवळात, शिवमंदिरात रुद्रपाठ सुद्धा करतात। ईश्वराला ही स्तुती प्रिय असते। त्याचे मन द्रवले की तो आपणास संकटातून वाचवतो। शिवाला शांत करण्यासाठी रुद्राभिषेक करतात आणि जलधारा धरतात। रुद्रावर्तने ऐकली असता मनोविकार कमी होतात, मन तृप्त होते। रुद्र वेद मंत्र आहेत, याचा प्रभाव सर्वांचे कल्याण करणे हा असतो। शब्द आणि वाणी यात शक्ती सामावलेली असते। योग्य शास्त्रोक्त उच्चार केल्यास ती शक्ती बाहेर पडते।